घरात मिळेल तेवढ्याच साहित्यापासून आज आपण पावभाजी बनवणार आहे, ती पण एकदम यम्मी टेस्टी. तर इथे मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत. इथे परत वरतून घेण्यासाठी कांदा वगैरे कापला आहे, तेल घेतलं आहे, नंतर थोडंसं तूप घेतलेलं आहे, जिरं टाकून घेतलं तेल गरम झाल्याच्या नंतर अद्रक लसूणची पेस्ट होती ती टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, तेलात थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून तो लवकर नरम होईल. आणि नंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे, थोडीशी टोमॅटो घालून घ्यायचे आहे. तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही टोमॅटोची पेस्टही घालू शकतात. छान असं तेल सुटेपर्यंत टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहे. थोडेसे मॅश करून घेतले मी इथे. नंतर आता तेल सुटलेलं आहे त्याच्यात आता मसाले टाकून घेऊया. इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि घरातलाच मसाला यूज केलेला आहे मी. धनेपूड टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर बॉईल केलेले वाटाणे आणि बटाटे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मॅश करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि त्याच पातेल्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम होतं तोपर्यंत आपण इथे बटाटे मॅश करून घेऊया. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. इथं फ्लावर घातलेला आहे, फ्लावर पण मी बॉईल करून घेतलेला आहे त्याला आणि तोही मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित. सर्व भाज्या तुमच्या आवडीनुसार मॅश करू शकतात तुम्ही. तुम्हाला जर थोड्याशा जाडसर ठेवायचे असेल तर जाडसर ठेवा. आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊया. तुम्हाला हवं तेवढं घट्ट आणि पातळ ठेवू शकतात. आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकतो. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. एक उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये परत मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मी अजून याच्यात थोडं पाणी घातले आहे आणि मीठ घातलं आहे परत थोडंसं चवीपुरतं. पहिल्या अगोदर मी थोडंसं घातलेलं, नंतर परत थोडं घातलं. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याला छान अशी उकळी पण आली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आता सर्व करून घेऊया. तयार आहे इथे छान अशी पावभाजी. तर मी इथे पाव थोडासा गरम करून घेते, थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाव इथे मी गरम करून घेतलेले आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.